नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकचल समीकरणावर आधारित शाब्दिक उदाहरणे पाहूयात. बघा, अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे, सुनीलच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे. जर तिघांच्या रकमेची सरासरी 1680 रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल? बघा, आता आपण पहिल्यांदा काय करूया, तिघ जण आहेत, अनिल, सुनील आणि सुधीर. आता मी पहिल्यांदा काय केलं, या तिघांची नावं मांडून घेतली. अनिलकडची आपण रक्कम आहे ती 100 रुपये मानू. आता सुनीलकडे त्याच्या दुप्पट रक्कम आहे, म्हणजे 200 रुपये होतील सुनीलकडचे. सुधीरकडं सुनीलच्या पण दुप्पट आहे, म्हणजे याच्या दुप्पट, म्हणजे 400 रुपये होतील. आता तिघांच्या रकमेची सरासरी 1600, मग सरासरी म्हणजे काय येणार, तर x अधिक 2x अधिक 4x भागिले 3 सरासरी आहे, म्हणून 1680, म्हणून 3 न भागले. 2 आणि 1 3, 3 आणि 4 7x, 7x बरोबर 1680. 3 इकडे गेले, x बरोबर 1680 गुणिले 3. 7 इकडे गेल्यावर भागिले झाले, 7 न भागूयात, 7 2 14, 2 उरले, 7 चौक 28, 700, म्हणजेच x बरोबर काय आलं, तर 240 गुणिले 3, म्हणजेच 300, 3 चौक 12ला 2 हातच्याला 1, 3 2 6 आणि 1 7. आता x आपण कुणाची मानली होती, अनिलची, म्हणजे अनिलकडची रक्कम किती आली, 720 रुपये, म्हणजे पर्याय तिसरा, कारण आपल्याला अनिलकडची रक्कम विचारलेली आहे. 2 धनसंख्यांमधील फरक 62 आहे, त्यांचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? बघा, आता आपण अगोदर पर्यायावरनं जाऊन बघू. 3:5 आहे, म्हणजे त्या संख्या 3 आणि 5च्या पटीत आहेत. आता यापैकी लहान संख्या 3 आहे, म्हणजे खालची जी संख्या आहे ती 3च्या पटीत असणार आहे. मग 3 न कुणाला भाग जातो, 31ला भाग जात नाही, 124ला भाग जात नाही, 155ला भाग जात नाही, 3 ने भाग जातो 93ला, आणि म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी येणार 4. ताळा करून बघा, 3च्या पटीत आहे, म्हणजे पट काय आली ह्याची, 3 त्रिक 9, 3 एक 3, 31. 31ला मी आता 5 न गुणते, 5 न गुणलं की काय आलं, 5 एक 5, 5 त्रिक 15, 155, आणि मग 155 मधनं आपण 93 वजा करू, काय येणार आहे बघा, 5तून 3 गेले 2, 9 6 15, 1तून 1 गेला 0, फरक आला 62. याचा अर्थ आपला पर्याय बरोबर आहे. आता पर्यायावर न जाता सोडवायचं कसं ते पण दाखवते मी. 3:5 आहे, याचा अर्थ हे जे गुणोत्तर आहे ते कोणाच्या तरी पटीत आहे, कुणाच्या तरी पटीत आहे, आणि ही जी पट आहे ती आपण x मान, आणि मग त्या संख्या काय होणार आहेत, तर 5x आणि 3x, किंवा 3x व 5x होतील. आता फरक दिला या ठिकाणी, म्हणजे मोठी संख्या 5x, लहान संख्या 3x, म्हणजे फरक कसा काढणार, 5x वजा 3x बरोबर 62, म्हणजे 2x बरोबर 62, म्हणजे x बरोबर 62/2, 2 न भागू, 2 त्रिक 6, 2 एक 2, x आलं 31, xच्या पटीत आहे, म्हणजे लहान संख्या बरोबर 3x आहे, म्हणजेच येणार 3 गुणिले 31, 3 एक 3, 3 त्रिक 9. पर्यायावरनं पण जाऊ शकताय, आणि रीतीनं कसं सोडवायचं तेही दाखवले. आता मोठी संख्या समजा आपण काढली, तर ती काय असणार आहे, 5x, म्हणजे काय येणार आहे, 5 गुणिले 31, 5 न गुणलं की काय येईल, 5 एक 5, 5 त्रिक 15, 155. बघा, इथं पण आपलं बरोबर आलं होतं तसंच.
बघा 18 वजा 2x छेद x वजा 4 बरोबर 4/3. तर एक्सची किंमत किती? आता अगोदर आपण पर्यायावरून सोडवण्याचा प्रयत्न करू. छेदस्थानी 3 आहे, मग कितीमधून 4 गेल्यावर 3 उरतात. 8तून 4 गेल्यावर 4 नाही येणार पर्याय. 15/2 आपण शेवटी घेऊ. 7तून 4 गेले की 3 उरत आहेत, म्हणजे पहिल्यांदा आपण 7 घेऊन बघू. आता 7 जर इथं ठेवले तर 7 दुणे 14 आणि 18तनं 14 गेले की 4 उरले, म्हणजे पर्याय तिसरा येणार. बरोबर. पण आता आपण सोडवून पण बघू. हे सोडवायचं आहे आपल्याला. 18 वजा 2x छेद x वजा 4 बरोबर 4 वजा 3. तिरकस गुणाकार करणार. 3 न गुणलं इकडं किंवा 4 न गुणूयात. 4x वजा 4 चौक 16 बरोबर 18 त्रिक 54 वजा 3 दुणे 6x. मग 4x वजा 6x इकडे आले, अधिक झाले. इथं 54 ऋण 16 आहे, तिकडे गेल्यावर झाले धन, म्हणजे 10x बरोबर किती आलं? 6 4 10ला 0, 8 4 1 5 2 6 70, म्हणजे x बरोबर 70 भागिले 10 म्हणजे झालं 10 7 70. बघा दोन्ही सोडवून पण तुम्ही करू शकताय, पर्यायावरनं पण जाऊ शकता. बघा आता पुढचं उदाहरण. समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 61 सेमी आहे. त्रिकोणाच्या पायाची लांबी ही एकरूप बाजूच्या लांबीपेक्षा 2 ने कमी आहे. तर त्रिकोणाचा पाया किती? आता पहिल्यांदा आपण पर्यायावरनं जाऊयात. हा समजा समद्विभुज त्रिकोण आहे. दिलंय काय की पायाची लांबी ही बाजूंच्या लांबीपेक्षा 2 न कमी आहे. म्हणजे ही जर x असेल, ह्या एकरूप बाजू आहेत, समद्विभुज त्रिकोण आहे, तर पायाची लांबी 2 न कमी आहे, म्हणजे x वजा 2 आहे. याचा अर्थ आता समजा आपण पाया जर 19 घेतला तर 2 न कमी आहे, म्हणजे ही 2 न जास्त असणार आहे, म्हणजे 19 आणि 20 किती असणार आहे? 21. 21 आणि 21 42. मग ह्याच्यात जर आपण 42 मिळवले, बघा याच्यात 21 2 42 जर मिळवले किती येते? 9 2 11ला 1 हातच्याला 1 4 आणि 2 6 61. आता या ठिकाणी आपला पहिलाच पर्याय बरोबर आला, त्यामुळे आपल्याला पुढचा पर्याय करण्याची गरज नाही, म्हणजे पर्याय पहिलं उत्तर आलं या ठिकाणी. पण आपण आता रीतीनं कसं करणार आहे? तर परिमिती दिली आहे. परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर 61. मग आता इथं बेरीज किती आली? 1 आणि 1 आणि 1, इथं 3x झाले. 3x वजा 2 बरोबर 61. 3x बरोबर 61, ऋण 2 तिकडे गेले, धन झाले, म्हणजे 3x बरोबर 2 आणि 1 3 6, आणि म्हणजे x बरोबर किती आलं? 63 भागिले 3. 3 2 6, 3 1 3, म्हणजे xची किंमत किती आली? 21 आली. आणि मग x वजा 2 बरोबर 21 वजा 2, 21 मधून 2 गेले की उरले 19, म्हणजे पर्याय पहिला. आता हे उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला. बघा, तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण पर्यायावरनं जाण्याऐवजी काय करूयात? अगोदर सोडवून घेऊया. आता सोडवण्यासाठी सुद्धा मी काय करते की 0.75 म्हणजे पाऊण भाग आहे. पाऊण भाग म्हणजेच किती आला? 3/4. 3/4 कंसात 8a अधिक 1 वजा 7. 0.25 25 म्हणजे पाव भागाला, म्हणजे 1/4 कंसात 3 वजा 4a अधिक 14. आता हे 4 पण मला नको आहे. आता ह्या 4चा लोप करण्यासाठी मी या समीकरणाला 4 न गुणून घेते. आता बघा, ह्याला 4 न गुणलं काय येणार? 4 गुणिले 3/4 कंसात 8a अधिक 1 वजा, याला पण गुणायचं, 4 गुणिले 7 बरोबर 4 गुणिले 1/4 कंसात 3 वजा 4a अधिक 4 गुणिले 14. आता या ठिकाणी 4ला 4 जातील आणि 3 न कंसाला गुणूयात, म्हणजे काय आले? 3 8 24a अधिक 3 वजा 4 7 28 बरोबर 4ला 4 गेले 3 वजा 4a आणि 14 चौक 56. आता 24a वजा 25 वजा बाकी आली दोघांची. इथं ऋण 4a
आणि 56 आणि 3 59. आता पुन्हा सारखे पद एकीकडे घेऊ. 24a अधिक 4a बरोबर 59. ऋण 25 तिकडे गेले म्हणजे आले धन 25. म्हणजेच काय आलं 28a बरोबर 9 5 14. 1 आला 5 आणि 3 8. म्हणजेच ए बरोबर काय आलं तर 84/28. आणि बघा 28ला 3 28 त्रिक 84 गुणून बघू आपण. 3 8 24ला 4 हातच्या लावून 3 2 6 2 8 म्हणजे 28 ने याला भागलं की 3 आलं. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. 5 x अधिक 7 छेद 9 बरोबर 3. तर एक्सची किंमत किती? आता या ठिकाणी आपण पर्यायावरनं पण जाऊ शकतोय. 5ला खालच्या पर्यायाने गुणायचं आणि त्याला 9ने भागलं की 3 आलं पाहिजे, बरोबर. पण हे करण्यापेक्षा आपल्याला समीकरण सोडवणं पण जास्त सोपं जाईल. 5x अधिक 7 छेद 9 बरोबर 3 म्हणजे 5x अधिक 7 बरोबर 3 गुणिले 9 म्हणजे 5x अधिक 7 बरोबर 27. म्हणजे 5x बरोबर काय आलं 27 वजा 7. 5x बरोबर 20 म्हणजे x बरोबर 20/5 आणि 5 20. पर्याय 2. वडिलांचे वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. त्यांच्या वयांची बेरीज 68 वर्षे असल्यास मुलीचे वय किती? बघा आता खाली मुलीचे पर्याय मध्ये मुलीचं वय दिलेलं आहे. वडिलांचं वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मग आता समजा आपण ह्याची तिप्पट केली 4 48 आणि याच्यात 48 मिळवले. 8 आणि 6 14 64 म्हणजे हा पर्याय नाही. 17 त्रिक 51. 7 आणि 1 8 5 आणि 1 6 म्हणजे पर्याय पहिला. दुसरा बरोबर. पण आता हे सोडवायचं कसं ते पण बघू आपण. आता वडिलांचं वय अधिक मुलीचं वय, मुलीचे वय बरोबर आहे 68. आता वडिलांचं मुलीचं वय आपण x मानू. वडिलांचं होणार आहे तिप्पट 3x बरोबर 68. म्हणजे काय आलं 4x बरोबर 68 म्हणजे x बरोबर 68 भागिले 4 किती आलं बघा 4 1 4 2 उरले 4 7 28. x कुणाचं मानलं होतं आपण मुलीचं. x ची किंमत किती आली 17 म्हणजे मुलीचं वय आलं 17 वर्ष. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 4ने मोठा असून अंशात 11 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास 7/3 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक किती? आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा पर्यायावरून जाऊया. इथं अपूर्णांक दिलेला आहे आणि अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 4ने मोठा आहे. बघा आता प्रत्येक ठिकाणी 7तून 3 गेले की 4, 9तून 5 गेल्यावर 4, 5तून 1 गेल्यावर 4, 10तून 6 गेल्यावर 4 म्हणजे प्रत्येक ठिकाणी छेद हा अंशापेक्षा 4ने मोठा आहे. आता अंशात 11 मिळवलेत म्हणजे 3 अधिक 11. छेदातून 1 वजा केलाय 7 वजा 1 किती येते बघा 11 आणि 3 14. 7तून 1 गेले 6. आता याला 2 भाग जातोय म्हणजे 2 7 14 2 त्रिक 6. तर 7/3 हा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळाला म्हणजे पर्याय पहिला आपला बरोबर आला. त्यामुळे आता उरलेले पर्याय काय आपल्याला करून पाहण्याची गरज नाही. आता हे झालं आपण पर्यायावरून सोडवलं. आता आपल्याला समीकरण तयार करून सोडवायचं असेल तर काय करावं लागेल? छेद हा अंशापेक्षा 4ने मोठा आहे म्हणजे मी अंश जो आहे तो x मानते. बघा अंश आपण x मानू. मग छेद काय झाला 4ने मोठा आहे म्हणजे x अधिक 4 आणि मग अपूर्णांक काय होणार आहे तर x/x अधिक 4. आता काय केलेत अंशात 11 मिळवलेत. अंशात 11 मिळवले म्हणजे काय झालं x
अधिक 11. छेदातून किती वजा केलाय? 1 वजा केलाय. x अधिक 4 वजा 1 बरोबर कुठला अपूर्णांक मिळालाय? 7/3. हे झालं दिलेल्या अटीनुसार. आता आपण x ची किंमत काढूयात सोडवून. बघा काय येणार आहे. म्हणजे काय येणार? x अधिक 11 छेद x अधिक 3 बरोबर 7/3. आता हे समीकरण सोडवायचं म्हणजे तिरकस गुणाकार करू. काय येणार आहे बघा. आता तिरकस गुणाकार करून 3 न गुणते मी. आता डायरेक्ट आपण गुणाकार करून मांडूया. 3x अधिक 11 त्रिक 33 बरोबर 7 न गुणलं 7x अधिक 7 त्रिक 21. काय आले? 33 इथंच ठेवते. 21 इकडे आले वजा झाली. 7x इथंच ठेवते. 3x तिकडे गेले वजा झाली. आता 33 मधून 21 गेले. 3तून 1 गेला 2. 3तून 2 गेले 1 बरोबर 4x. म्हणजे 4x बरोबर 12 आहे. म्हणजे x बरोबर किती आला? 12/4 बरोबर 3. x ची किंमत 3 आली. म्हणजे अपूर्णांक काय येणार आहे या ठिकाणी? 3 अधिक 4 बरोबर काय आला? 3/7. म्हणजेच पर्याय कुठला आला? पहिला 3/7. या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलं बघा 3/7. पण या ठिकाणी आता पर्यायावरून आपल्याला सोपं गेलं. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला काही वेळेस सामूहिक परीक्षा असू द्या किंवा वार्षिक परीक्षेमध्ये आपल्याला रीतीनं सोडवावं लागतं. त्यावेळेस मात्र तुम्ही ही पद्धत वापरा. 2 नैसर्गिक संख्यांमधील फरक 76 आहे. त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 5 येतो. तर त्या संख्या कोणत्या? आता या ठिकाणी आपल्याला या दोन्ही संख्या दिलेल्या आहेत. लहान दिली आहे, मोठी दिली आहे. बरोबर. आता लहान संख्येला मोठ्या संख्येला भागलं की भागाकार 5 येतो. मग 17ला जर आपण 5 न गुणून बघितलं. 5 7 35ला 5 7 3 5 1 5 आणि 3 8 किंवा 17 5 85. म्हणजे येत नाही, हा पर्याय येणार नाही. आता 18 पण 5 न गुणलं तर 85 40 येते. पण इथं 4 आहे, हा पर्याय येणार नाही. इथं 5 न गुणलं तर 5 सख्ख 30 0 येते इथं. म्हणजे हा पर्याय येणार नाही. आता इथं जर 5 न गुणलं तर 5 9 45 किंवा आपल्याला माहित आहे 19 5 95 करून बघू. 5 9 45ला 5 7 4 5 1 5 आणि 4 9. म्हणजे हा चौथा जो पर्याय येतोय तो बरोबर आहे. बघा आता या दोन्हीतला फरक 95 वजा 19 76 आहे का बघा. 9 6 15 1 आला हातचा 9तून 2 गेले 7. म्हणजे चौथा पर्याय हा बरोबर आहे. आता हेच उदाहरण आपण रीतीनं कसं सोडवायचं किंवा समीकरण तयार करून कसं सोडवायचं ते पाहूया. एकचल समीकरणामध्ये शाब्दिक उदाहरण सोडवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते उदाहरण टप्प्याटप्प्यानं बारकाईनं वाचणं. आता आपण बघूया. बघा 2 नैसर्गिक संख्यांमधील फरक 76 आहे. लहान संख्या x मानली. मोठी संख्या काय होणार आहे? बरोबर x अधिक 76. बघा दोघातला फरक. मग फरक काय येतो? x अधिक 76 वजा 76 x अधिक 76 वजा ही लहान संख्या x ला x गेले उत्तर आले 76. म्हणजे हे आपण जे मानलेलं आहे ते बरोबर आहे. मोठी संख्या होईल. आता या लहान संख्येने मोठ्या संख्येला भागले दिलेल्या अटीनुसार. काय येणार? दिलेल्या अटीनुसार x अधिक 76 भागिले x बरोबर 5. भागाकार 5 येतो. आता तिरकस गुणाकार करू. काय येणार आहे बघा. 5x बरोबर x अधिक 76. 1 न गुणलं की तेवढंच येणार. म्हणजे 5x वजा x बरोबर 76. 4x बरोबर 76. याचा अर्थ x बरोबर काय आलं? 76/4. तर 4 न भागूयात. 4 1 4 7तून 4 गेले 3 उरले आणि 4 9 36. म्हणजे x बरोबर आलं 19.
एक्स आपण लहान संख्या मानली होती, म्हणजे लहान संख्या किती आली आपली या ठिकाणी 19. आणि 19 एक्स अधिक 76 म्हणजे याच्यात 19 मिळवले की 9 6 15 5 हातच्याला 1 7 2 9. मोठी संख्या कुठली आली 95, म्हणजे पर्याय चौथा. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा देतो त्यावेळेस पर्यायावरनं गेलं तर लगेच आपल्याला उत्तर आले. फक्त हे पेपरमध्ये सोडवण्यासाठी आपण ही रीत वापरणार आहोत. बघा आता, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचं प्रमाण 13:7 आहे. म्हणजे हे तांबे आणि हे जस्त आहे. जस्ताचं प्रमाण 7च्या पटीत आहे, तांब्याचं प्रमाण 13च्या पटीत आहे. तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती? आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की 13:7 याचा अर्थ हे उदाहरण गुणोत्तर आहे. गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे गुणोत्तर प्रमाणाचा या ठिकाणी थोडासा आपण वापर करायचा. 13:7 आहे म्हणजे ते गुणोत्तर कुणाच्या तरी पटीत असणार आहे. बरोबर. बघा आता सोडवायचं कसं आपण बघूयात. तांबे आणि जस्त, तांबे व जस्त यांचं प्रमाण किती आहे 13:7 या प्रमाणात आहेत. आता हे प्रमाण एक्सच्या पटीत मानू. हे प्रमाण एक्सच्या पटीत मानू आणि मग तांबे किती होणार 13 ग्रॅम, जस्त 7 ग्रॅम आणि दोघांचा मिळून जो पितळ जो धातू बनवलेला आहे, पितळ हे संमिश्र आहे, त्याच्यामध्ये 1.5 किलोग्रॅम वजनाचा आहे. हा 1.5 किलोग्रॅम म्हणजे 1.5 गुणिले 1000 ग्रॅम म्हणजे झालं 1500 ग्रॅम. तांबे जे आहे ते 13 ग्रॅम आहे, म्हणजेच काय होणार आहे एक्सच्या पटीत मानले आपण 13x, हे झालं 7x आणि दोन्ही मिळून किती आहे 1500 ग्रॅम. आता काय येणार आहे तर दोघांचं मिळून म्हणजे 13x अधिक 7x बरोबर 1500 म्हणजे 20x बरोबर 1500, x बरोबर 1500 भागिले 20, 2 गेले, 2 भागलं 2 7 14, 2 5 10 म्हणजे 75 ग्रॅमच्या पटीत आहे ते. याचा अर्थ काय झाला की तांबे किती असणार आहे 13 गुणिले 75 आणि जस्त किती असणार आहे तर 7 गुणिले 75. आता आपल्याला जस्त काढायला लावले म्हणून आपण हा गुणाकार करू म्हणजे 7x बरोबर 7 गुणिले 75, 7 5 35 ला 5 हातच्याले 3, 7 7 49. बघा 7 7 49 आणि 3 52 म्हणजे आलं 525 ग्रॅम म्हणजे पर्याय तिसरा आपला बरोबर आला. आता हा पण जर गुणाकार करून बघितला आपण तर किती येणार आहे बघा 13 5 13 न गुणूया 13 5 65 ला 5 हातच्याले 6, 13 7 91 आणि 91 आणि 6 किती आले 97 आणि हिता किती आले ते हे 525. बेरीज करून बघू 5 आणि 5 10 ला 0 हातच्याला 1, 7 आणि 3 10 ला 0 हातच्याला 1, 9 आणि 1 10 आणि 5 15 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी ताळा पण करून पाहिला. 4च्या पटीतील 3 क्रमिक संख्यांची बेरीज 1248 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये लहान संख्या आली असणार आहे. बरोबर आहे, कारण लहान संख्या कोणती ते ओळखायला सांगितले म्हणजे ही सगळ्यात लहानच संख्या आहे. तर आता आपण ओळखणार कसं? समजा पर्याय पहिला घेतला तर ही सर्वात लहान आहे. त्याच्यानंतरची 4 न मोठी काय असणार आहे 12 आणि 4 16. त्याच्यापेक्षा 4 न मोठी काय असणार आहे 16 आणि 4 20. ह्या 3 क्रमिक संख्या आल्या, ही सर्वात लहान, ही मधली आणि ही मोठी. आता यांची बेरीज 1248 येते का बघू आपण. बघा आता यांची बेरीज करून बघू. 6 आणि 2 8,
2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 4 8 आणि 4 12, 1248. म्हणजे या ठिकाणी पहिलाच पर्याय बरोबर आला. आता हे गेलो आपण पर्यायावर. आता सोडवायचं कसं, तर 4च्या पटीतील पहिली संख्या मानू आपण x. x मानले. दुसरी काय होणार आहे, x अधिक 4. तिसरी काय होणार आहे, x अधिक 4 अधिक 4, म्हणजेच काय आलं, x अधिक 8. म्हणजे ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी, आणि ह्यांची बेरीज दिली 148. आणि मग दिलेल्या अटीनुसार बघा, हे रीतीनं सोडवण्याचं झालं. x अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 8 बरोबर 1248. 3x हा x हा x हा x अधिक 8 आणि 4 12, 1248. 3x बरोबर 1248 वजा 12, म्हणजे 3x बरोबर आलं, 8तून 2 गेले 6, 4तून 1 गेला 3 आणि हे 12 तसेच. म्हणजेच 3x बरोबर 1236, x बरोबर 1236 भागिले 3. 3 ने भागू, 3 चौक 12, 3 एक 3, 3 दोन्ही 6. म्हणजे x बरोबर किती आलं, 412. आणि x आपण सर्वात लहान संख्या मानली होती, पहिली संख्या मानली होती, ती आली 412. पर्याय पहिला. दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. त्या संख्यांमध्ये 16 मिळवल्यानंतर त्या संख्यांचं गुणोत्तर 4:5 होतं. तर त्या संख्यांमधील फरक काढा आपल्याला विचारलाय. आता या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेला आहे फरक, म्हणजे त्या संख्या आपल्याला माहित नाही आहेत, बरोबर. तर आता आपण रीतीनं सोडवूयात पहिल्यांदा. आता दोन संख्यात, म्हणजे पहिली संख्या मी x मानते समजा. आता या ठिकाणी मी 2 चलाचा जरा वापर करते बघा. दोन संख्यांचं गुणोत्तर 2:3 आहे. आता मी 2 चलाचा वापर करणार आहे. पहिली संख्या आपण x मानू आणि दुसरी संख्या बरोबर y मानू. आता यांचं गुणोत्तर म्हणजे x/y बरोबर दिलंय 2/3 x/y. याचा अर्थ काय, तर 3x बरोबर 2y, बरोबर. आता पुढे काय दिलंय, त्या संख्यांमध्ये 16 मिळवले. आता 16 मिळवले या संख्यांमध्ये बघा, 16 मिळवल्यानंतर पहिली संख्या काय होणार आहे, x अधिक 16. दुसरी संख्या y अधिक 16, बरोबर. तर त्यांचं गुणोत्तर किती होणार आहे, 4:5, म्हणजे 4/5. आता या ठिकाणी आपण हे समीकरण अगोदर सोडवायला घेऊयात. तिरकस गुणाकार करते मी. काय येणार आहे, 5x अधिक 16 पंचे 80 बरोबर 4y अधिक 16 64. 5x 4y इकडे घेतले वजा 4y बरोबर 64 वजा 80. वजाबाकी किती येणार आहे बघा, 4 आणि 6 10 16. आता हे जे 4y आहे तिथं आपण ही x ची किंमत घालू. या दोघांनाही मी 2 न गुणून घेते. 4y बरोबर 3 दोन्ही 6x, म्हणजे 4y च्या जागेवर आपण घालणार 6x. म्हणजे इथं 5x वजा 4y ऐवजी घालणार काय घालणार आपण, 4y ऐवजी काय ठेवणार आहे, 6x. म्हणजे चाललं ऋण x बरोबर ऋण 16
म्हणजेच x बरोबर आलं 16. म्हणजे पहिली संख्या जी आली आहे ती किती आली आपली 16. म्हणजे बघा या ठिकाणी 16 छेद y बरोबर आलं 2/3. आणि मग पुढे हे सोडवूयात आपण. काय येणार आहे बघा आता 2y बरोबर 16×3 = 48. म्हणजे y बरोबर आलं 48/2 म्हणजे 24. आता या दोघातला फरक विचारलाय. मोठी संख्या आपली दुसरी y आहे म्हणजे 24 - 16 बरोबर आलं 8. म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 असून त्या संख्यांमध्ये 16 मिळवल्यानंतर त्यांचे गुणोत्तर 4:5 होते. तर त्या संख्यांमधील फरक किती? आता दोन संख्यांचं गुणोत्तर आहे दोन संख्यांचे गुणोत्तर बरोबर 2:3. आता हे गुणोत्तर आपण x च्या पटीत मानू. हे गुणोत्तर x च्या पटीत मानू. आणि म्हणून गुणोत्तर बरोबर होणार 2x/3x. आता नंतरचं गुणोत्तर काय होणार आहे 16 मिळवल्यानंतर 2x + 16 छेद 3x + 16 बरोबर 4:5. बरोबर. आणि हे समीकरण आपण सोडवून आता किंमत काढूयात x ची. काय येणार आहे बघा 5 × 2 = 10x + 16 = 85. 4 × 3 = 12x + 16 = 64. तिरकस गुणाकार केला. आता 80 इथंच ठेवते -64 बरोबर 12x - 10x. 4 आणि 6 10 हातच्याला 1 8तून 7 गेले की 1 बरोबर आलं 2x. म्हणजे x बरोबर आले 16/2 म्हणजे x बरोबर आलं 8. आता त्या दोन संख्यांमधला फरक विचारलेला आहे आपल्याला. पहिल्यांदा आपण त्या संख्या काढूयात. आता पहिली संख्या 2x बरोबर 2 × 8 म्हणजे 8 × 2 = 16 झाले. दुसरी संख्या 3x 3 × 8 बरोबर आलं 24. म्हणजे त्या दोन संख्या काय आल्या तर 24 व 16. आता यातला फरक काय आला 24 मधनं 16 गेले की 8 उरले म्हणजे आला पर्याय 4. दोन नैसर्गिक संख्यांमधील फरक 73 आहे. यातील मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर बाकी 4 उरते व भागाकार 4 येतो. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? बघा आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण एक लहान संख्या आहे ती x मानू. आणि मग मोठी संख्या काय होणार आहे x + 73. कारण दोघातला फरक किती आहे 73. याच्यातून हे वजा केले की 73 उरणार आहेत. बरोबर. आता मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागलं म्हणजे मोठी संख्या कुठली आहे x + 73. तर काय उरतं बाकी 4 उरते आणि भागाकार पण 4 येतो म्हणजे काय येणार 4x + 4. आता हे समजण्यासाठी मी इथे एक थोडं छोटंसं उदाहरण मांडून दाखवते. बघा 27ला समजा आपण 4ने भागला 4 सखे 24 बाकी उरली 3. आता ही मोठी संख्या झाली आहे. बरोबर आहे. मग मोठी संख्या बरोबर काय आलं या दोघांचा गुणाकार 4 × 6 + 3 म्हणजेच काय आला इथं भागले कुणी लहान संख्येनं म्हणून इथं मी 4 घेतला. बरोबर आहे. आणि हा भागाकार आणि ही बाकी आलं लक्षात. हे 4x बरोबर 4 का आलं. आता आपण हे सोडवूयात.
बघा आता काय येणार आहे, बरोबर चिन्ह आहे तसंच लिहिते. इथं 4x ठेवते, इकडं x आलं वजा झालं, 73 इकडंच ठेवलं, 4 इकडे आले वजा झाले. म्हणजेच काय आलं, 4x मधून 1x गेला 3x, 73 मधून 4 गेले, आता किती उरले 69. म्हणजेच x बरोबर काय आलं 69/3, म्हणजेच 3 2 6 3 3 9. म्हणजे लहान संख्या काय आली या ठिकाणी आपली, ही 23. आता आपल्याला काढायची मोठी संख्या. मोठी संख्या कशी काढणार, x अधिक 73, म्हणजेच काय आलं येणार 23 अधिक 73, म्हणजेच 3 आणि 3 6 7 आणि 2 9. मोठी संख्या आली 96. आता ह्यांची बेरीज किती आली बघा, 96 अधिक 23, 6 आणि 3 9, 9 2 11, 119. म्हणजे पर्याय कुठला आला, पहिला.